आम्ही आमच्या डिजिटल एजन्सीमधून 10 लाख रुपये प्रति महिना कमवायचा एक रफ प्लॅन बनवलेला आहे आणि त्या प्लॅन बद्दल मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देतो म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की आम्ही ऍक्च्युली काय करतोय आणि कोणत्या कोणत्या स्ट्रॅटेजीज वापरतोय. तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सध्या आम्ही 5 क्लायंट सोबत काम करतोय आणि जर आम्हाला 10 लाख रुपये प्रति महिना हा गोल अचीव्ह करायचा असेल तर आम्हाला अजून 3 ते 4 क्लायंटची गरज आहे. आता बघायला गेलं तर आम्ही भरपूर क्लायंट्स पण घेऊ शकतो आणि जितके जास्त क्लायंट आम्ही घेऊ तितके जास्त पैसे आम्ही कमवू. पण जर आम्ही असं केलं, जर आम्ही 10-15 क्लायंट्स घेतले, भले 10 लाखाचा गोल आम्ही हिट करू, पण क्लायंट्सला पण रिझल्ट भेटणार नाही नीट आणि आम्ही पण खूप जास्त प्रेशरमध्ये राहू आणि ते होऊ नये म्हणूनच आम्ही फक्त लिमिटेड क्लायंट्स घेणार. आणि दुसरी स्टेप अशी आहे की जेवढ्या पण क्लायंट सोबत आम्ही काम करणार आणि करत आहोत त्यांच्यावरच आम्ही डबल डाऊन करणार. म्हणजे समजा 8 ते 9 क्लायंट आम्ही घेतले तर फक्त त्यांच्यावरच काम करणार आणि त्यांचेच पैसे वाढवणार. कारण की आमच्या क्लायंट्सनी जर पैसे कमवले तर ऑफकोर्स आम्ही पण जास्त पैसे कमवणार. आता ऑफकोर्स याच्यामध्ये भरपूर सब स्टेप्स असणार आहेत, भरपूर काही आम्ही एक्सपेरिमेंट्स करणार आहेत. येणाऱ्या टाइममध्ये माझ्या व्हिडिओजमध्ये मी हे शेअर करणार आहे की आम्ही कसं करतोय, काय करतोय, ऑन ग्राउंड काम कसं करतोय, कसे चार्ज करतोय आणि क्लायंट कोणत्या प्रकारचे उचलतोय. हे बघा मित्रांनो, जर जास्त पैसे कमवायचे असेल तर जास्त क्लायंटची गरज नाही. तुम्ही लिमिटेड क्लायंट्स घेऊन त्यांनाच रिझल्ट द्या आणि बघा तुम्ही किती पैसे कमवता ते. तुमचे क्लायंट्स पण खुश आणि तुम्ही पण खुश.